सद्गुरू बाळूमामा महाराज. बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 रोजी कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील अकोल नावाच्या गावात एका हिंदू धनगर मेंढपाळ कुटुंबात झाला. त्यांचे वडील मयप्पा नावाचे मेंढपाळ होते आणि आईचे नाव सुंदरा होते. त्यांनी आपले बालपण आपल्या आईवडील यांच्यासोबत घालवले, परंतु ते नेहमी ध्यान अवस्थेत असायचे. आईवडिलांनी त्यांचे लग्न लावून दिले, पण ते संसारात जास्त रमले नाहीत. बाळूमामांना त्यांच्या सासऱ्यांनी 15 मेंढ्या दिल्या होत्या. त्या मेंढ्या पाळण्यास त्यांनी सुरुवात केली. मेंढ्या पाळत असताना बाळूमामा बाभळीच्या काटेरी झाडाची गादी करून त्यावर झोपत असे. बाभळीच्या काटेरी गादीला ते खुशाल टेकून बसायचे. चंदूलाल शेटजींच्या गोठ्यातील एका कोपऱ्यात बाळूमामा निवांत पडून असायचे. शेठजींनी दिलेल्या फुटक्या थाळीमध्ये जेवत असे व जेवण झाल्यावर थाळी घासून पुसून स्वच्छ करीत असे. एकदा गोठ्यामध्ये सहज गेलेल्या शेठजींच्या म्हाताऱ्या आईला बाळूमामांच्या थाळीमधून तेजस्वी प्रकाश परिवर्तित होताना दिसला. कुतूहलाने ती थाळी उचलती झाली तेव्हा थाळीच्या मध्यभागी त्यांना बस्तीचे दर्शन घडले, अशी कथा आहे. लग्नानंतर बाळूमामांचा अनुग्रह झाला आणि त्याचवेळी बाळूमामांच्या अतर्क्य अवधूत स्वरूपी वागण्याला सुरुवात झाली. बाळूमामांची गुरुपरंपरा ही श्री दत्त नृसिंह सरस्वती, श्री स्वामीनारायण महाराज, श्री मौनी महाराज पाडगाव आणि श्री मुळे महाराज अशी होती. श्री मुळे महाराज आणि बाळूमामा ही जोडी सर्वत्र संचार करीत असे. त्याच वेळेला मामांचे सांसारिक जीवन संपुष्टात आले. तेव्हापासून पंचक्रोशीतील गावापासून दूर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र भेटीला बाळूमामा जाऊ लागले. बाळूमामांचा सहज बोलण्यातून वागण्यातून अनेक लीला घडत असे. त्यांच्या हातून अनेक चमत्कार घडत असे. त्यामुळे कित्येकांचे कल्याण झाले. बाळूमामा स्वच्छ धोतर, पूर्ण पायाचं शर्ट, डोक्यावर रुमाल, पायात चामड्याची चप्पल, हातात धनगरी काठी, सडपातळ उंच बांधा, सावळा वर्ण असलेले बाळूमामा कानडी व मराठी भाषा अस्खलितपणे बोलत असे. अखंड नामस्मरण आणि रामकृष्ण हरी हा साधा सोपा मूलमंत्र प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजवला होता. बाळूमामांनी अनेक लीला भक्तांचा उद्धार केला, कित्येकांचे आयुष्य वाचवले, लोकांना योग्य मार्ग दाखवला. बाळूमामांनी वयाच्या 74व्या वर्षी 4 सप्टेंबर 1966 रोजी आदमापूर येथे समाधी घेतली. समाधीनंतर बाळूमामा आपल्या भक्तांना अनेक अनुभव देत असल्याच्या कथा आहेत. आजही बाळूमामा अनेकांचे मनोरथ पूर्ण करतात. खऱ्या श्रद्धेने जो त्यांना शरण गेला त्यांना मामांनी दर्शन व आशीर्वाद दिले. बाळूमामा म्हणजे साक्षात महादेवाचा अवतार होय. आदमापूरला रविवारी व अमावस्या पौर्णिमा या दिवशी पूजा आरती झाल्यानंतर नैवेद्य होतो. बाळूमामांना नाचणीच्या अंबलीचा प्रसाद दिला जातो.